दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवलेला आहे। 6 वर्षांमध्ये एकही रुपयाचा कर या रुग्णालयाने भरला नसल्याची माहिती आहे। 10 लाखांसाठी गर्भवती महिलेवरती उपचार नाकारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महानगरपालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवला हे समोर आलंय। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचं महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। एकीकडे महानगरपालिका काही लाखांची थकीत रक्कम असलेल्या मिळकत कर थकबाकीदारांवरती कारवाई करते आणि असं असताना मंगेशकर फाउंडेशनने एवढी मोठी रक्कम थकवलेली असताना अद्यापही त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही असाही सवाल आता उपस्थित झालाय। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। शिवानी, एकूणच या महिलेच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलेलं असताना आणखी माहिती समोर येते या रुग्णालय प्रशासनाची, ती म्हणजे रुग्णालयाने 27 कोटींचा मिळकत कर अद्यापही थकवलाय। यामिनी, सकाळी ही माहिती समोर आली की 27 लाख कोटींचा कर या दीनानाथ रुग्णालयाने थकवला आहे। कालपासून 10 लाखांची मागणी केल्याप्रकरणी आंदोलन सुरू होत आहेत। महिलेचा मृत्यू झालाय आणि त्यात 27 कोटी रुपयांचा कर थकवल्यामुळे हे रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू पुण्यात ठरताना दिसतंय। महापालिकेचा 27 पूर्ण आकडे बघितले तर 27 कोटी 38,62,874 रुपयांचा हा सगळा कर आहे तो थकवला आहे। महापालिका कर जमा करताना अनेक गोष्टी बाबी तपासतात, अनेकांवर कारवाई करते। यावेळेस तर महापालिकेने अक्षरशः बँड बाजा वाजवून अनेक मोठ्या रकमेच्या ज्यांच्याकडे कर आहे त्यांच्याकडनं कर वसूल केला। मात्र दीनानाथ रुग्णालयाकडनं हा कर वसूल का करण्यात आला नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे धर्मादाय जे रुग्णालय आहे त्यांना या सगळ्या करापासून काही प्रमाणात सवलत मिळते। असं असताना महापालिकेनं त्यांना कर देखील दर्शवला आणि त्याच्यानंतर तो वसूल करण्यात आला नाही, हे देखील यातनं समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षात एकही रुपयांचा कर या दीनानाथ रुग्णालयानं आजपर्यंत महापालिकेला भरला नाही। एकीकडे रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करतं, 10-10 लाख रुपयांच्या उपचारासाठी मागणी करतात। अनेकांचा मृत्यू याच्या आधी पण झाला आहे आणि आताही त्या मृत्यूची बातमी समोर आली आहे। असं असताना एकीकडे रुग्णांकडनं एवढे पैसे उकळतात मात्र महापालिकेचा कर देत नाही, त्यामुळे महापालिका देखील त्यांच्यावर का कारवाई करत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। यामिनी, अगदी शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे महानगरपालिका नेमकी काय कारवाई करणार आणि रुग्णालय प्रशासन आता नेमका काय बोलणार आहे या संदर्भात ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।